चला झोपा. काय झालं? मला थिसिस द्यायचा उद्या मनाची गुंतागुंत विषयावर, पण मला काहीच सुचत नाही. हो, तुम्ही मंडपवाल्याला 500 कॅश दिलते ना? हो, सांगायचं ना मग. हा. अहो कसं सुचणार आहे? एवढा सगळा गुताडा करून ठेवला, लिहून राहिले मनाच्या गुंतागुंतीवर. ते बंद करा आधी. कसं सुचणार आहे? एक विचार करा, एक. हो, पण हिशोब करणं पण महत्वाचं आहे ना. पीएचडी पण महत्वाची आहे की नाही? हिशोब बिशोब नाही करायचं. एका वेळी 2 डगडीवर हात नाही ठेवायचं. एका वेळी एक काम करायचं. कळलं का? हिशोबाची वही बाजूला ठेवा. हो सर. सर म्हणजे असं बाजूला सर का सर? केवढा भारी जोक केला हो तुम्ही. एक मिनिट, आपण सिरियस बोलायचं आहे का? सिरियस बोलू शकतो मी? आपण आता सिरियसच बोलू. तुमचा अभ्यास घेतो. चल. नाही सिरियस. मला सिरियसली थिसिस लिहायचा बरं. सिरियसली सांगणार आहे. चला विषय सांगा. भूगोलाचे संदर्भ नको. विषय सांगा. तुम्ही ती छडी ठेवा बरं बाजूला. भूगोलाचं नाही सांगणार आहे. विषय सांगा. मनाची गुंतागुंत. मनाची गुंतागुंत. इंटरेस्टिंग. मन 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 क्यों बहे. अहो, हिंदी गाणं आहे मला माहिती. सांगतो चालू आहे. मन उधाण वाऱ्याचे. तुम्ही हे एक लिहा. एक फार महत्वाचं आठवलंय मला. मनावर गाणी लय आहेत, कारण मनाकडे ऑप्शन लय आहेत. बरोबर आहे. हो, मनाकडे ऑप्शन जास्त आहेत ना, म्हणून मनाची गुंतागुंत जास्त आहे. कळलं का? तुम्हाला उदाहरण देतो. आता कंगवा. मोबाईल. आता आपण जेव्हा मोबाईल घेतो तेव्हा आपल्यासमोर किती ऑप्शन असतात? म्हणजे असं होतं ना की हा घेऊ की हा घेऊ, हा घेऊ की हा घेऊ. मग आपण एक ठरवून एक घेतो, पण नंतर काही दिवसांनी असं होतं की आपल्याला वाटतं की थांबलो असतो जरा बरं झालं असतं, अजून चांगले फीचर्स मिळाले असते. म्हणजे असं होतं ना, कॉम्प्लिकेशन. म्हणून जितके जास्त ऑप्शन्स असते तितकी जास्त गुंतागुंत वाढते. टाका तुम्ही जाळ टाका. एखादं तर मासा अडकलच. मोबाईलचं सोडा, नात्यांमध्ये पण असंच असतं. म्हणजे आताच नाही बरं का, कॉम्प्लिकेशन फार जुने आहेत, आधीपासून चालत आले. माझं उदाहरण देऊ, ऐक. मी कसं बॅलन्स व्यक्तिमत्व आहे. प्राध्यापक आहे. तुम्हाला काही शंका आहे का? नाही. नसायलाच पाहिजे. तरीही मला अनुष्का आवडायची. उदाहरण देऊ राहिलो ना. मी पण उदाहरण म्हणूनच ऐकू राहिले. तसं पाहा ना मग माझ्याकडं. बोला. तर माझं अनुष्कावर असलेलं प्रेम हे प्रेम नाही तर अट्रॅक्शन आहे. हे मला कोणी सांगितलं? अनुष्काने. अनुष्कानं सांगितलं, पण माझ्या मनात ते चालू होतं ना. म्हणजे मी ते स्वीकारलं ना. म्हणजे तिच्यावर प्रेम नाही पण तुमच्यावर प्रेम आहे, हा बदल मी स्वीकारला ना. म्हणजे कसं होतं, कधी कधी आपण एका मतावर ठाम असतो, पण ते मत बदलणार नाही याची काय गॅरंटी? हा बदल स्वीकारला पाहिजे. कळू राहिलं तुम्हाला मी काय म्हणू राहिलो?
तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलू राहिले ते? म्हणजे असंच थोडी बोललो ना, तुमची परीक्षा आहे, तुम्ही सांगा. तुमचं लक्ष होतं का माझ्याकडे? सांगा. हा सांगते ना. हा, तुम्ही असं म्हणले का आपली काही ठाम मतं असते पण ती बदलू शकते. तो बदल आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. बरोबर? करेक्ट आहे, हेच बोललो मी. म्हणजे याचा अर्थ असा, आज मी तुम्हाला आवडते पण उद्या तुम्हाला दुसरं कोणी आवडू शकतं, नाही का? हा, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही ना तशी. मग त्याच शक्यतेच्या संदर्भानुसार माझ्या बाबतीत पण असं होऊच शकतं. तुम्ही विषय कोण बदलू राहिले? हा विषय आहे का आपला? आणि आपण सध्या एकमेकांना आवडतो ना, आपण ठाम आहोत ना निर्णयावर. विषय नका बदलत जाऊ बरं तुम्ही. काय विषय होता आपला? मनाची गुंतागुंत. मनाची गुंतागुंतावर बोलू राहिलो ना आपण. मनाची गुंतागुंत. आता आपण काय करू? आता काय करू? स्त्रीच्या मनाची गुंतागुंत आणि पुरुषांच्या मनाची गुंतागुंत दोन रकाने करा. लागतोय माझं गळायला लागतोय. बनवले? स्त्रीच्या मनाची गुंतागुंत आणि पुरुषांच्या मनाची गुंतागुंत. स्त्रिया मनाची गुंतागुंत स्वीकारतील, पुरुष कधीच नाही स्वीकारत. हा, म्हणजे अशा काही भावना असते ना आपल्या, राग, लोभ, मोह, माया, मत्सर, हे पुरुषांमध्ये पण भरपूर असतात, पण ते स्वीकारत नाही. म्हणजे आता बघा, एखादा पोरगा असेल, त्याला कोणाचा मत्सर वाटत असेल, राग येत असेल, तो अशा बारीक बारीक गोष्टी करत असेल, तर पोरं त्याला काय म्हणतात? कौन बाईसारखा वागू राहिला म्हणतात का नाही? म्हणजे या सगळ्या भावना पुरुषांमध्ये पण असते, पण त्यांचं सामाजिक मन त्यांना तसं वागू देत नाही. सामाजिक मन लिया. सामाजिक मन. तर मन हेच मुळात गुंतागुंतीचं, आणि त्या स्त्रियांचं मन हे जास्त गुंतागुंतीचं असतं, म्हणून ते जास्त इंटरेस्टिंग असतं. आता आपण स्त्रियांचं लहानपण बघू. म्हणजे लहानपणी स्त्रियांच्या मनाची गुंतागुंत कशाभोवती फिरते? तर आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक, पुढे मैत्रिणी, मग पुढे नवरा, मग नवऱ्याच्या घरचे. जेव्हा कधी त्यांच्या पुढच्या नातेसंबंधात अडचणी येतात ना, तेव्हा ते आधारासाठी मागच्या नातेसंबंधाकडे बघतात. म्हणजे मैत्रीण काही बोलली तर आई वडिलांना सांगितलं, नवरा काही बोलला तर मैत्रिणीला सांगितलं, सासरचे काही बोलले तर माहेरच्यांना सांगितलं. आणि समजा दोन्हीकडे प्रॉब्लेम असेल तर मग दोन्हीकडे प्रॉब्लेम्स असतील तर कुणाशी बोलणार ना? हो, घरी फोन करता कोणाला? लक्ष्मी काकांना करा ना, ते घेतील ना ऐकून सगळं आपलं. नाही, नको. त्याला उगाच टेन्शन येईल. त्याला म्हणलं ना की उगाच केला, असंच केला, तरी पण पटणार नाही त्याला. त्याला वाटेल मला काहीतरी त्रास होतो. मला त्रास झाला तर त्याला त्रास. आणि हे सगळं तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला पण त्रास. केवढी गुंतागुंत आहे मनाची. काय होतं, शांतपणे विचार केला ना की मनाची गुंतागुंत अशी सुटी सुटी दिसते. कारण मन स्थिर असतं ना. मनावर जर ताण घेतला ना तर गुंतागुंत वाढते. मग काय होतं,
चला झोपात. हे सगळं उद्या सकाळी उठून वाचा. आता झोपेत मनन करा. झोप. नुसतं उभारून काही होणार आहे का चारे? मग काय करू? काय करू? तुला सगळं काय मीच सांगावं लागतं का ग? तुला तुझं स्वतःच ठरवता येत नाही का काही? काय असं बाई, मी ठरवलंय, मी त्या घराची पायरी चढणार नाही, त्यांच्या घरी जाणार नाही, माझा त्यांच्याशी संबंध संपला. ते मेले माझ्यासाठी, मी मेले त्यांच्यासाठी. तू खरंच माझी बायको आहे का ग चारे? भर चौकात शाल श्रीफळ देऊन सत्कार करायला पाहिजे तुझा. ते काही असो, आपण जन्मशताब्दी करायची नाही. आणि लयच करू वाटत असं ना, आपण तुमच्या वडिलांची नाही, तुमच्या आजोबांची करू. त्यांच्या जन्मशताब्दीला कोण येणार आहे? अगं चारे, अगं येडी आहे का तू? ह्या पाय, त्या बोराड्याच्या पोरीने तुला घराच्या बाहेर काढलं. आता एक एक करून ती घरातल्या सगळ्या मेंबरला बाहेर काढल आणि घराला वेटोळा मारून बसल. मग काय करायचं बाई? काय करायचं? जन्मशताब्दी फक्त आपणच करायची. असं कसं आपण करायची? अक्कांनी त्यांना सांगितलं की नाही? अरे तुझ्या अक्काला काही कळत नाही. अक्काने सांगितलं म्हणे. पण मी काय म्हणते, आपलं ठरलंय ना, आपण आपली करायची, त्यांना त्यांची करू द्यायची. 2 तर 2 जन्मशताब्द्या. हे बघ चारे, जन्मशताब्दी फक्त एकच होणार आणि ती आपली. त्यांची जन्मशताब्दी कशीच होते तेच बघतो मी. आयुष्यात तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोकं टेकून रडू शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने मिठीही मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे. जगातील सर्वात सुंदर रोपटं विश्वासाचं असतं आणि तर कुठं जमिनीवर नाही तर आपल्या मनातच रुजवावं लागतं. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगानं येतात तितक्याच वेगानं निघूनही जातात. वादळं महत्वाची नसतात. प्रश्न असतो की आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाहीये ना. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ्याचा वास नसता देता आला का? अपूर्णतेतही काही मजा आहेच की. दगडात मूर्ती असतेच, त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो आणि मग ह्याच भावनेनं माणसांकडे पाहायचं. माणसातही नको असलेला भाग असतो, तो दूर करायला शिकलं पाहिजे. तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी ते कुठेतरी कमी पडतच ना. सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. पण म्हणून आपण असत्याची कास धरायची नाही, कारण निकम गुरुजींचा विश्वास होता, सत्यमेव जयते. वाह वाह वाह, कडक, भारी झालं. मस्त होणार भाषण तुझा. पूर्वे, हा हे सगळं भाषण मी पाठ करायचंय? कसं? अरे बाप, हे विसरलोच होतो मी. वहिनी, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ते प्रदर्शन करा फक्त. कसलं प्रदर्शन? आभार प्रदर्शन. हवं असं कसं भाऊजी? पक्षात माझं एवढं मोठं स्थान आहे, 40 कार्यकर्ते माझ्या हाताखाली आहेत आणि नुसतं आभार प्रदर्शन करू? नाही नाही, भाषण तर करावंच लागेल ना. मग पाठ करावं लागेल, ते सगळं पाठ करावं लागेल. वहिनी, तुम्ही एक लक्षात घ्या, असं अभ्यासपूर्ण भाषण करणारे नेते फार कमी आहेत. तुम्ही जर काही पूर्वान लिहिलेलं भाषण केलं ना, तर तुमचं जे काय वजन आहे ना, ते पक्षात पण वाढत. चेष्टा केली का तुम्ही माझी? नाही, ते नाही, चेष्टाच केली तुम्ही माझी भाऊजी. नाही काकू. मुन्ने, मला तुमचा ग्रुप केवढा आवडत होता, पण यांच्यामुळे मी नाही येऊ राहिले बघ. अगं त्याला तसं नव्हतं म्हणायचं. तसंच म्हणायचं
मुन्या, त्यांनी चेष्टा केली माझी आता. अगं नाही, त्याला असं म्हणायचं आहे की तू समजा भाषण चांगलं केलं ना तर पक्षात तुझं वजन वाढेल ना, आणि निकम गुरुजींचे विचार तू पोहोचवले असं सगळ्यांना वाटेल ना. असं पण आहे का? चालेल. थांबा, मी ना आता पाठच करून दाखवते. हे भाषण मी पाठच करून दाखवणार आहे. हा, पण स्टेजवर पाठ दाखवायची नाही. काय मुन्या? ब्रीदवाक्य पाहिजे. वहिनी, ब्रीदवाक्य कुठे आहे तुमचं? अजून पाठांतर आहे. ब्रीदवाक्य पाहिजे एक असं मस्त. कशाला हेच? नाही पाहिजे, काहीतरी पाहिजे. नाही भाषणाच्या एंडला. पूर्वा, काहीतरी साधं सोपं घेऊया ना ब्रीदवाक्य. कशाला साधं? एकदम भारी घेऊयात की. हा, थांबा, सांगते मी. पिक्चर छान, बजरंगी भाईजान, देशात निकम गुरुजींची शान. कसं आहे? मुन्या बघ ना वहिनींकडे. वहिनी, मुन्या तिकडे बघून असं म्हणतोय का बाबा तुम्ही थोडं थांबा. हा, म्हणजे असं वेगळं पाहिजे ना काहीतरी. हा, म्हणजे असं की नको फ्लेक्स, नको बॅनर, नको पुतळे बडे, देशाच्या आनंदात निकम गुरुजींचे वडे. ते डबा पोचवत होते ना, नेहरूंना त्यांनी दिले असतील ना कढी वडे. वहिनी तुम्ही थांबा ना थोडस. आम्ही सांगतो तेवढं म्हणा फक्त. म्हणजे मी काय पोपट आहे का फक्त? मी कुठं म्हणलं असं? त्याचा अर्थ तोच होतो ना. पण काय अर्थ निघतो? पोपट. हे बा, ह्याच म्हणल्या पोपट. मी म्हणलोच नाही. पोपट तुम्ही आता म्हणाले ना मला. काय म्हणालो मी? पोपट. बर, परत ह्याच म्हणल्या. मी म्हणलोच नाही पोपट. पोपट तुम्ही तेच म्हणत होत्या ना. तेच सांगते. त्याचा अर्थ असा होता की तुम्ही मला पोपट म्हणलात. पण तुम्ही मला पोपट म्हणलं तर मला कसं कळणार ना? मी का म्हणून पोपट होऊ? मी काय पोपट वाटते का तुम्हाला? असं भाऊजी, किती वाईट आहात हो तुम्ही. मला तुमचा ग्रुप किती आवडतो, पण यांच्यामुळे मी येत नाही इकडे. अरे पण मी पोपट म्हणलोच नाही त्यांना. एक मिनिट, मी भांडू नका. पोपट म्हणू का त्यांना? काही नाही, भांडू नका. काऊ भांडू नका. तुम्ही सांगा ना ते ब्रीदवाक्य. तुम्ही काय पौराला नुसते? तुम्ही बोला ना ते. हा, सांग ना ते. नको फ्लेक्स, नको बॅनर, नको पुतळे बडे, निकम गुरुजींचे विचार पोचू मनामनात, चालत राहू पुढे. वा वा वा, मस्त मस्त, छान झालं. वा. हा, आता मी मस्त पाठ करू राहते हे भाषण. पूर्वे, मला तू ईमेल कर बर का. भाषणाची प्रत ईमेल कर. येतं मला बघता आता. हा, आता पाठ व्हायचंय फक्त. पण वहिनी तुम्ही कराल, शपथ मला विश्वास वाटतो तुमच्यावर. हो, पण भाषण करायला स्टेज कुठवर आलंय ते बघावं लागेल ना. अहो, स्टेज कशाला पाहिजे वहिनी? स्टेज नसलं तरी चालतं. माणसं आहेत, बस झालं. नाही, असं कसं? भाऊजी, चला ना आपण स्टेज बघून येऊयात. अरे बापरे, वहिनी निघाल्या म्हणल्यावर मलाही जावंच लागल. हा, चला या स्टेजला त्या स्टेजची काय स्टेज येते बघून येतो. चला वहिनी, चला. बर काका, ऐका ना, त्यांना म्हणा तुम्हाला मेजरमेंट मेसेज केलेले आहेत ते बघून घ्या म्हणा एकदा. बघतो. हा, आणि पैशाचं कन्फर्म बोलणं झालं नाही बरं का. पैसे वाढवतील ते आपला प्रॉब्लेम होईल. हरीश काका ऐकू राहिले. गेले ते. हा ना. आता तुम्ही एक काम करा. तुम्ही शांतपणे अभ्यास करा. अहो, मी काल जागून अभ्यास केलाय. हो, किती वेळा तुम्ही मला अभ्यास करायला लावता. अभ्यासाचं नाही म्हणू. अभ्यास पण करू नका आणि हे कामं पण करू नका. अहो, मग शांतपणे आराम करा. मी अक्कांना भेटून येतो. हा, मग अक्कांना म्हणा. हम्म. सॉरी, जा.